भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाही त्याची वाट पाही भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. भजन कीर्तन हे भाग्यवंतांच्याच घरी येतं. त्याच्यासाठी फार मोठी भाग्य लागतं. आता हे वाद्य आहे पकवाज, मला साथीला येतो, वाजवतोय, खूप मोठा माणूस आहे तो. पण त्याने, आज मी नवीन आहे एकदम, माझं काही असं मोठं नाव नाहीये, पण तरी सुद्धा त्याने मला संधी दिली. त्याची ओळख खूप मोठमोठ्या लोकांपर्यंत आहे. पण त्याने मला बोलवलं, बोलला तू ये, तुझी कला काय ते सादर कर. आणि एवढ्या मोठ्यांचं कलाकारांचं वाद्यकाम आम्हाला साथीला ऐकते, हे फार मोठं भाग्य आहे माझ्यासाठी. गोष्टी आहेत खऱ्या आहेत त्या. भारतस्थ पकवाज आहे एकदम. पकवाज पकवाजाप्रमाणेच बोलतोय, सुतार नाही. तर भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आज आपल्या पदरात ही सुद्धा कला मला आली, आमच्या घरातून मला आली. पकवाज इथे या घरामध्ये वाचतोय, ही फार मोठी पूर्वजन्मीची पुण्य. त्याशिवाय असणार, मग बरोबर आहे, त्याच्याशिवाय नाही येणार पुढे. तर हे खरंच ही पूर्वजन्मीची पुण्याई आहे, तीच फळाला आलेली अशी म्हणायचे. खरं तर आत्ताच्या या कलियुगामध्ये पैसा म्हणजे सर्व काही आहे, बरोबर ना. आज ही आपण धावपळ करतोय कशासाठी? पैशासाठी. पण हे कला ही अशी गोष्ट आहे, एक नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की या धावपळीतून कुठेतरी आपल्या मनाला एक शांतता लाभावी. स्वर ही अशी गोष्ट आहे ना की जी एकदम शांत होतं, आपलं मन प्रसन्न होतं. तेच या भजनातून आहे. आणि आज हा वाढदिवस आहे याचा. वाढदिवसाच्या वेळी खास करून भजनं कमी असतात ना, पार्ट्या जास्त असतात. त्या पाश्चात्य संस्कृती आहे ती, त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये देखील आहे, पण याच्यात देखील आनंद आहे. तो आनंद आहे, याच्यात परमानंद आहे. परमानंद क्या बात. म्हणून बोललो मोठी व्यक्ती आहे खूप. पण खरंच या घरामध्ये सुख शांती लाभो. सिद्धेश दादा तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि अभंगाला सुरुवात करतो. धन्यवाद. भाग्यवंत घरी भजन
आपल्याला गझल वगैरे माहिती आहे, बरोबर, आपण ऐकतो. त्याच्यामध्ये खास करून आपल्या मानवी जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या सुंदर वर्णन करून त्या गझलमध्ये दाखवलेल्या असतात. बरोबर, शब्दांची जादू असते, ते आपल्याला आवडतं. परंतु आपल्या संतांनी जवळजवळ 800-900 वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या या गोष्टी आहेत. म्हणजेच अभंग तो 800 वर्षापूर्वी लिहिलेलं, म्हणजे त्यांना 800 वर्षानंतर काय होणार आहे त्यावेळेला कळलं, म्हणून त्यांना संत म्हटलं जातं. बरोबर ना? जगाच्या सर्व रामकृष्ण हरी, रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार. रामकृष्ण हरी हा रामकृष्ण हरी हा 6 अक्षरी मंत्र संतांनी आपल्याला दिला. जसं डॉक्टर औषध देतो आणि आपला आजार बरा होतो, त्याच्या सगळ्या या संसारिक जीवनामध्ये जगताना ज्या संसारिक आपल्याला विचार असतात ना मनात, त्रास देत असतात, शांतपणे जगून नाही, त्याच्यावरती औषध म्हणजेच हे रामकृष्ण हरी.